हे सगळे बाह्य उपाधीच आहेत. अलौकिक वाटत असेल, आध्यात्मिक भूमिका घेऊन निर्माण केलेले आहेत, पण या उपाध्याच आहेत ना, ही उपाधीच आहे. ते एकनाथ महाराजांनी म्हटलंय, सर्व सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. मग कशाला वना गेला? मग हे सर्व सांडून जाऊन जर तिथेही तिचं चिंतन करायचं होतं, ते इथं बरा होतास. वनी जाऊन वनिता चिंतायचं काय कारण आहे? काही कारण नाही. पण हे होतं की नाही? तर होतं. मठादी मुद्रेचे निमुसे मिसे शिष्य शास्त्रादी विलासे. मठादी मुद्रेचे निमिसे 16व्या अध्यायात आलं की नाही? असुरी संपत्तीचा विचार करताना मठादी मुद्रा काय आहे? सगळ्या उपाध्याच आहेत, बाह्य अलौकिक वाटत असतील. शिष्य शास्त्रादी विलासे, माझं इतका शास्त्राचा अभ्यास आहे, मला इतकं कळतं, मला ही भाषा बोलता येते, मला संस्कृत जमतं, माझे इतके ग्रंथ निर्माण झालेत. काय आहे हे सगळं? हे अलौकिक वाटत असल्या तरी बाह्य उपाध्याच आहेत. काय करायचं ते घेऊन? बरं, जसं बाह्य अलौकिक उपाध्या असतात तशा अंतर अलौकिक उपाध्याही असतात. आपल्याला पटणार नाही, पण दया, क्षमा हे काय आहे? याही उपाध्याच आहेत. पटत नाही. दया दाखवणं ही सुद्धा उपाधीच आहे, क्षमा करणं ही सुद्धा उपाधीच आहे. निळोबाऱ्यांनी देवाला प्रार्थना करताना एका अभंगामध्ये म्हटलंय, शांती क्षमा दया त्याही नका पंढरीराया. नकोच आम्हाला. कारण काय आहे, आपण विचार करा ना, थोडा वेदांताच्या दृष्टीने सूक्ष्म विचार करून बघा. आपण क्षमा कुणाला केली जाते? एखादा मनुष्य आहे, जेवण करता करता काहीतरी खाता खाता त्याची जीभ त्याच्याच दाताखाली आली, होतं की नाही? असं तर होतं. जीभ चावली जाते, तेव्हा तो दातांना क्षमा करतो का? करत नाही, करत नाही. एखादा मनुष्य रस्त्याने चालला आणि समोर येणाऱ्या माणसाने त्याला धक्का दिला, तो क्षमा करू शकतो की नाही? करू शकतो. म्हणजे क्षमा कुठे होते? क्षमा नेहमी स्वभिन्नतेत होते, अभिन्नतेत क्षमा होत नाही. ज्याला क्षमा करायची तो माझ्यापेक्षा भिन्न असावा आणि त्याच्याकडून अपराध झालेला असावा आणि तो अपराध मला गौण वाटावा, तर क्षमा होईल की नाही? मुळात क्षमा होते, दया दाखवली जाते, ती स्वभिन्नतेत दाखवली जाते. आणि भिन्नतेत जर दया दाखवायची असेल तर भिन्नतेत निर्माण होणाऱ्या द्वैताची आम्हाला अपेक्षा नाही, म्हणून आम्हाला क्षमाच नको. कारण क्षमा हे सुद्धा द्वैताचंच प्रतीक झालं ना. मग क्षमा द्वैतात होते आणि उपाधी काय करते? द्वैत दाखवते. एकाला दोनात दाखवणं हे उपाधीचं काम आहे. म्हणून आरसा ही उपाधी आहे. बिंब प्रतिबिंब हा भेद निर्माण करणारं कोण आहे? हा आरसा आहे. आणि ही वायाची आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं वायाची आहे. का वायाची आहे? कारण सरळ आहे, आरशामध्ये मला प्रतिबिंब दिसतं म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर बिंबत्वाचा आरोप करतो. माझा चेहरा बिंब नाहीच आहे, पण त्याच्यावर बिंबत्वाचा आरोप का झाला? खोट्या असणाऱ्या प्रतिबिंबाला बघून. मग प्रतिबिंब जर खोटं आहे तर सापेक्ष बिंबत्वाचा आरोप हा खरा कसा होईल? तोही वायाची होईल की नाही? म्हणून उपाधी हा वायाची धर्म निर्माण करतो, वायाची दंभ निर्माण करत असतो. कारण मनुष्य कुंकू लावताना, कपाळाला गंध लावताना आरशात बघून लावतो. आता आरशात त्याला कोण दिसतं? मीच दिसतो. मला आरशामध्ये मीच दिसणार. आरसा जर माझ्या समोर असेल तर मीच मला आरशामध्ये पाहणार. पण आरशामध्ये मीच मला पाहून जर मीच मला दिसतो आहे तर जिथं पाहिलं जातं तिथं गंध लावलं जात नाही. लक्षात येतंय का आपल्या? जिथं पाहिलं जातं तिथं गंध लावलं जात नाही आणि जिथे गंध लावलं जातं ते दिसत नाही. याला वायाची उपाधी म्हणतात. आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं पण त्याच्यावर कुणी गंध लावत नाही. ते बायका लावतात टिकल्या बिकल्या आरशाला, पण ते कपाळावर बसत नाही. पण ते कपाळावर लावलं जात नाही. म्हणजे आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं पण त्याच्याशी व्यवहार होत नाही आणि ज्याच्याशी व्यवहार होतो त्याचं दर्शन होत नाही. हे उपाधीचं काम आहे. म्हणून वायाची उपाधी दंभधर्म. हे वायाची उपाधी म्हणण्याचं कारण हे आहे.
आणि मग हा कदाचित आता अर्थ आपण अनुषंगाने अन्वय रूपाने कसाही लावा की योग याग हा धर्म आहे, पण हा धर्म असून सुद्धा वायाची उपाधी निर्माण करतोय. बरं, नुसता धर्म आपण स्वतंत्र निर्माण केला, स्वतंत्र विचारात घेतला तरी धर्म हे सुद्धा अज्ञानाचाच परिणाम आहे. कोणता धर्म ज्ञानातून निर्माण झाला? अधर्म हे जर अज्ञानातून निर्माण होत असेल तर धर्म कशातून निर्माण झाला? तो काय ज्ञानातून निर्माण झाला का? जर ते प्रतिबिंब आहे म्हणून याच्यावर बिंबत्वाचा आरोप आहे, तर अज्ञानातून निर्माण झालेल्या अधर्माच्या सापेक्ष असणाऱ्या धर्मावर अज्ञानाचाच आरोप करावा लागतो. तो ज्ञानाचा करून चालतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज हा 18व्या अध्यायातला श्लोक आहे ना, याच्यावर सर्व धर्माचा परित्याग कर असं म्हणून जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय त्याचं एक कारण सांगताना ज्ञानोबारायांनी हे म्हटलंय, धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ म्हणून त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. सकळ धर्मजात त्यजुनी त्यजी का? कारण धर्माधर्माचे टवाळ, टवाळ म्हणजे काय? वायाची. टवाळ या शब्दाचा अर्थ हाच आहे, खोटा. ऐसे धर्माधर्माचे टवाळ मग हे का दिसतात आम्हाला? दावी अज्ञान जे का मूळ. अज्ञान हेच त्या धर्माधर्माचं मूळ आहे. धर्मही निर्माण होतो अज्ञानाने आणि अधर्मही निर्माण होतो अज्ञानानेच. म्हणून वायाची उपाधी दंभ धर्म, दंभ ही अज्ञानाचाच परिणाम आहे, धर्म ही अज्ञानाचाच परिणाम आहे. दोन स्वतंत्र घ्या. किंवा योग याग हे धर्म वायाची उपाधी आमच्या जीवनात निर्माण करून देतात, म्हणून आम्हाला त्याच्याने भगवत सिद्धी करता येत नाही अशी संगती लावा. कोणती लावा? अन्वयातून निर्माण होणारं वैविध्य हे जरी विचाराचं सौंदर्य वाढवत असलं तरी ते सगळंच सौंदर्य एकसमयावच्छेदाने आत्मसात करणे शक्य नसतं. कदाचित मी जो अर्थ करतो त्याच्यापेक्षा सुंदर अर्थ तुम्हालाही करता येऊ शकतो. नाही असं नाही, आपण विचार करा फक्त. योग याग विधी येणे नोहे सिद्धी का? कारण याच्याने भगवत सिद्धी तर होतच नाही, पण याच्याने दोष असा निर्माण होतो. म्हणून याला काय भामतीकारांनी ब्रह्मसूत्रावर आचार्यांचं भाष्य आहे, जगद्गुरु शंकराचार्यांचं. त्या शंकराचार्यांच्या भाष्यावरती एक भामती नावाची टीका आहे. त्या भामतीकाराने क्रियेनं प्राप्त होणाऱ्या ध्येयाच्या संबंधानं 4 विकल्प मांडलेत. क्रियेनं आम्हाला काय काय प्राप्त होतं? उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य. प्राप्य, उत्पाद्य, विकार्य आणि संस्कार्य. या संस्कार्याचे 2 प्रकार करताना गुणाधान आणि दोषापनयन असे 2 प्रकार केले. म्हणून मी तपशिलात फार जात नाही, पण चाललंय हे व्यतिरेकी चिंतन आहे म्हणालो ना आपण. अतद्व्यावृत्तीपूर्वक केलेला विचार आहे नामाचा असं काल बोललो ना आपण. मग याचा विचार करताना हे आपण लक्षात घ्या की अतद्व्यावृत्तीनं केलेलं चिंतन ही ज्याची व्यावृत्ती करायची असते त्याच्या ठिकाणी गुणांचा अभाव जसं दाखवतात तसा दोषांचा भाव दाखवावा लागतो अतद्व्यावृत्तीमध्ये. म्हणजे जगताची व्यावृत्ती केल्याशिवाय परमात्म दर्शन नाही हा जर सिद्धांत असेल तर व्यावृत्ती करायची जगताची. मग जगताची व्यावृत्ती करायची असेल तर जगतामध्ये भगवंताच्या दर्शनाचा कोणताही गुण नाही हे जसं दाखवावं लागतं गुणाचा अभाव, तसं आपल्याला हे दाखवावं लागतं की पण मोहित करणं हा जगाचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी गुण तर नाहीच नाहीत पण दोष मात्र नक्की आहेत. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी हा गुणांचा अभाव आहे आणि वायाची उपाधी दंभधर्म हा दोषांचा आरोप आहे. गुणांच्या अभावात दोषांचा आरोप केला की व्यतिरेक पूर्ण होत असतो. असं आहे. हे आता कळायला सोपं आहे, मला नाही वाटत आपल्याला अवघड जाईल म्हणून. बघा ना, आपण आपल्या मुलाला आपण सांगतो अरे तुझा तो मित्र आहे ना वर्गात पहिला येतो बघ, त्याच्याबरोबर राहत जा म्हणतो ना आपण. म्हणतो तो शेवटी बसून खोड्या करतो बघ, त्याच्या संगतीत नको राहू म्हणतो ना आपण. मुलांना हे सांगावं लागतंच आणि बऱ्याच वेळेला. ठीक आहे, मग का असं
ह्याच्या संगतीत राहा आणि त्याच्या संगतीत राहू नको, हे सांगताना काय करावं लागतं? याच्या ठिकाणी ज्याच्या संगतीत राहायचं आहे त्याच्या ठिकाणी दोषांचा अभाव आणि गुणांचा भाव दाखवावा लागतो. तो बघ किती शहाणा आहे, सरळ शाळेत येतो, शाळेतून सरळ घरी जातो, इकडे तिकडे काही करत नाही, कुणाच्या खोड्या काढत नाही. तो कसा, आपण बरं, आपलं काम बरं, त्याच्या ठिकाणी दोष नाहीत. आणि गुण काय, तो पहिला येतो, तू त्याच्या संगतीत राहशील तर पहिला येशील. आणि तो जो आहे ना शेवटी बसणारा, त्याच्या ठिकाणी काय त्याच्या ठिकाणी गुणांचा अभाव दाखवावा लागतो आणि दोषांचा भाव दाखवावा लागतो. तो बघ शाळेत कधी कधी येतच नाही, त्यामुळे मागे पडतो. शाळा सुटली की याची खोडी काढ, त्याची खोडी काढ, याचं दप्तर पळवून ने, त्याच्या वह्या पळवून ने, असं सगळं करतो. हे चांगलं आहे का? नाही. म्हणजे दोषांचा भाव दाखवला आणि गुणांचा अभाव दाखवावा लागतो. आणि तो आत्तापर्यंत कधीच पहिला आला नाही, नुसता पास झाला तरी पुष्कळ झालं असं त्याच्याबद्दल लोक म्हणतात. म्हणून तू काय कर, याच्या संगतीत राहू नको, याच्या संगतीत राहा. आता हे कसं आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. त्याच्याकडे गुण नाही आहेत पण दोष आहेत. तो भगवंताची प्राप्ती करून देत नाहीये, योग याग हे भगवंताची प्राप्ती करून देत नाहीयेत पण दंभ वाढवतात. तू त्याच्याबरोबर नको राहू. मग तू काय कर, कुणाबरोबर? भावे वीण देव न कळे निसंदेह, त्या भावाबरोबर राहा, हे सांगणं चालू आहे. याला व्यतिरेकी मांडणी म्हणतात. म्हणून दुसऱ्या बाजूनी जसं गुणांचा अभाव सांगितला गेला तसा दोषांचाही भाव सांगितला गेला. काय दोष आहे त्याच्या ठिकाणी? वायाची उपाधी दंभधर्म हा दोष आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय की हा साधनांचा निषेध नाही आहे, हा योगाचा निषेध नाही आहे, हा यागाचा निषेध नाही आहे. हे योग यागाचा अधिकार आम्हाला प्राप्त करून घेता येत नाही आणि अर्धवट अधिकारातून काय घडू शकतं याचा विचार चालू आहे. अर्धवट अधिकारातून काय घडू शकतं याचा विचार चालू आहे. अर्धवट अधिकारातून आम्हाला योगाचा पूर्ण अधिकार नाही आहे, वैराग्य पूर्ण नाही आहे. कामापुरतं वैराग्य असतं माणसाला, आणि वैराग्य असण्यापेक्षा वैराग्य दाखवण्यात स्वारस्य जास्त असतं. ही वस्तुस्थिती आहे, याला कोणी नाकारणार नाही. वैराग्य प्राप्त करून घेणं अवघड आहे, पण वैराग्य दाखवणं त्या मानाने सोपं असतं. आम्ही विरक्त आहोत हे दाखवता त्याला कौशल्य लागतं, हा भाग वेगळा. त्यालाही एका पद्धतीचं कौशल्य लागतं. असं सगळ्यांना दाखवता येत नाही की आम्ही विरक्त आहोत, ते दाखवता आलं पाहिजे. मन धावतं पण नको म्हणता आलं पाहिजे, लाजे काजे खातर तरी, पण ते नको म्हणता आलं पाहिजे. भक्ती नाही अंतःकरणामध्ये, पण माळा मुद्रा दाखवाव्या लागतात, दाखवता आलं पाहिजे. पुष्कळ प्रमाण तुकोबारायांनी तर अशा ठिकाणी म्हणजे हातात काठी घेऊन झोडपून काढलंय तुकोबारायांनी. समर्थांची विधानं पहा, कडक तुकोबाराय स्पष्ट बोलतात, कुणाला काय वाटेल ते वाटो. ज्ञानोबारांसारखा मवाळ महात्मा पण या दंभाबद्दल बोलताना किती बोलले ज्ञानोबाराय. 17व्या अध्यायात बघा ना आपण. म्हणून याच्या ठिकाणी गुणांचा अभाव तर आहेच आहे या अर्धवट अधिकारामध्ये, पण दोषांचा भाव जास्त आहे. म्हणून ते भगवत सिद्धी करून देत नाहीत, पण आपल्या ठिकाणी वायाची उपाधी मात्र दंभ रूपानं वाढवतात. ही उपाधी, म्हणून पुन्हा सांगतोय मी की ही उपाधी वायाची असते आणि तो दंभही म्हणून वायाची ठरतो. तो टिकणारा नाही आहे, तो राहणारा नाही आहे. दंभ कधी ना कधीतरी मोडीत निघतोच, उपाधी कधी ना कधीतरी निवृत्त होतेच. उपाधीची यथार्थ जाणीव हाच उपाधीचा नाश असतो. उपाधी कळली की उपाधी संपली, हा नियम आहे. ज्याच्या जाणीवेमध्ये जिचा नाश होतो तिला उपाधी म्हणतात. आपण आता लक्षणं कशी उलटी फिलटी फिरवून घ्या, अर्थ कसे आपण व्याख्या कशाही फिरवून घ्या, पण जिच्या जाणीवेमध्ये जिचा अभाव निर्माण होतो तिला उपाधी म्हणतात. उपाधी कळली की उपाधी संपली. उपाधी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत उपाधी दंभ होऊ शकते.
उपाधीची जाणीव झाली की उपाधीचा नाश झाला म्हणून संपला. नाश करता येतो की नाही? करता येतो. आणि जे जे नश्वर आहे ना ते आज ना उद्या कधी ना कधीतरी या ना त्या निमित्तानं संपणारच आहे. त्याला आम्ही संपवलंच पाहिजे, ते संपेल. आम्ही दुर्लक्ष केलं की ते संपलं, असं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज वायाची उपाधी दंभधर्म असं सांगतात. आता हा जो दंभ आहे तो दंभ खोटेपणाने सगळं मिरवतोय, खोटेपणा सिद्ध करतोय. म्हणजे आम्हाला भगवत सिद्धी करता येत नाही हा आमचा अनधिकार लपवण्याकरता, आम्हाला सिद्धी प्राप्त झालेली आहेत हा आमचा अधिकार हाच लोकांसमोर विशेष रूपानं व्यक्त करतोय. मग याच्याने झालं काय? याच्यानं परमात्मा प्राप्ती झाली नाही, याच्यानं भगवत सिद्धी झाली नाही, याच्याने होत नाही, कळलं. मग कशाने होते ते सांगा. मग कशाने होते? योगयागाने होत नाही ना. असं असतं, एखादा वक्ता, एखादा विचारवंत ज्या वेळेला एखाद्या साधनेचा, एखाद्या अवस्थेचा निषेध करत असतो त्यावेळेला ज्याचा निषेध केलेला आहे तद्भिन्न अशा उचित संकल्पनेची जाणीव करून देण्याची अलिखित जबाबदारी त्याच्यावर आलेली असते. वाक्य अवघड झालं माझं, सोपं करतो. असू दे, असू दे, असू दे, असू दे, ठीक आहे. जेव्हा मी एखाद्या पदार्थाचा निषेध करतो आणि त्या पदार्थाचं मूल्य कमी आहे हे सांगत राहतो, त्यावेळेला माझ्यावर ही जबाबदारी त्याच वेळेला त्याच निषेधामध्ये येते की मूल्यवान काय आहे हे मला सांगावं लागतं. मला नुसता निषेध करून विचार मांडता येत नसतो, नुसत्या निषेधाने विचार मांडता येत नाही. निषेधा व्यतिरिक्त दुसरं काय चांगलं आहे हे मला सांगता आलं पाहिजे, हे मला सांगता आलं. ती जबाबदारी आहे माझी, वक्त्याची ही जबाबदारी आहे. हे बरोबर नाही आहे असं जेव्हा वक्ता म्हणतो, मग बरोबर काय आहे हे सांगण्याची जबाबदारी त्याच्यावर येत नाही का? हे तुमचं चुकलं, मग तुम्ही सांगा बरोबर काय ते. कारण होतं काय, बऱ्याच लोकांना जगतामध्ये, भर्तृहरीने याचा विचार केला, आता मी सांगत नाही तो, विनाकारण विस्तार होईल त्याचा, परंतु जगामध्ये असे लोक आहेत भर्तृहरीच्या नियमानुसार आणि अवलोकनानुसार की काही लोकांना गुण दिसतच नाहीत, फक्त दोष दिसतात. गुण दिसतच नाहीत. हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे, हे असं व्हायलाच नको होतं, हे असं करणंच बरोबर नाही, हे सगळं सांगतात. पण मग दुसरं काय करायला पाहिजे? हे जर करणं बरोबर नाही तर मग काय करणं बरोबर आहे हे सांगा ना. ते नाही आम्ही सांगणार, आम्हाला फक्त दोष दिसतात. आमच्या आजोबांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की या जगामध्ये दोन व्यक्ती कधीच जन्माला येत नाहीत, एक चांगली सासू आणि चांगली सून. या दोन व्यक्ती कधीच जन्माला आलेल्या नसतात, येऊच शकत नाहीत. कारण दोघींनाही फक्त दोघींमधले दोषच दिसतात, गुण दिसतच नाही. असं होतं की नाही? होतं. जगात असे अनेक लोक असतात, ते कधी आपण केलेल्या चांगल्या कार्याचं कौतुक करत नाहीत, पण आपण कुठे चुकतो याच्यावर मात्र त्यांची गिधाडाची नजर असते. होतं की नाही? असं आपल्या अवतीभोवती असे लोक आपण पाहतो की नाही? तर पाहतो. छिद्रान्वेषी भूमिका घेऊन जगणारी मंडळी. कुठे छिद्र सापडतं, कुठे दोष दिसतो, पण असं चालत नाही. आम्ही जेव्हा एखाद्याचा निषेध करतो, आम्ही जेव्हा एखाद्याला चूक ठरवतो, तेव्हा त्याला चूक ठरवण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा योग्य काय आहे याची आम्हाला यथार्थ जाणीव असते.
म्हणजे यथार्थ ज्ञानाशिवाय अयथार्थाची परीक्षा करण्याचा अधिकार नसतो, हा त्याचा सरळ अर्थ झाला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. अरे तुम्ही योगयागाचा निषेध करता, त्या अधिकाराचा निषेध करता, मान्य आहे, मग काहीतरी सांगा आम्हाला, कशाने सिद्धी होईल हे सांगा ना. देवाची सिद्धी करायची आहे ना, ती योगयागानं होत नाही, ठीक आहे, कळलं. तुम्ही शास्त्राचा निषेध केला नाही, कळलं. तुम्ही अनाधिकाराचा निषेध केला, कळलं. मग जर त्याच्याने सिद्धी होणार नसेल तर कशाने होते सांगा. भगवंताने अर्जुनाला नुसती दैवी संपत्ती सांगितली नाही, त्याच्याबरोबर आसुरी सांगितली, आणि नुसती आसुरी सांगितली नाही, त्याच्या आधी दैवी सांगितली. कारण आधी दैवी संपत्तीचं ज्ञान झाल्याशिवाय आसुरी संपत्तीचा निषेध करण्याचा अधिकार कसा होईल, येईल त्याला. जे चांगलं आहे ते आधी कळलं म्हणजे मग जे वाईट आहे त्याचा त्याग करणं सोपं जातं, मान्य आहे. पण याच्याकरता चांगल्या वाईटाचा विवेक असावा लागेल की नाही. म्हणून योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. आणि दोष काय, वायाची उपाधी दंभधर्म. अरे मग योग्य काय तुम्ही सांगा, ज्याच्यामध्ये हे दोष येत नाहीत, ज्याच्यामध्ये गुणाचा अभाव आणि दोषांचा आरोप करता येत नाही, असं साधन तुम्ही सांगा. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ते साधन सांगितलं. भावे वीण देव न कळे निस्संदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. हे चरण त्याच्यातून जन्माला आलं. आपण विचार करा, कारण हा नियम आहे. ज्ञानेश्वर महाराज अर्धवट जबाबदारी कधीच घेत नाहीत. ती जबाबदारी घेतील तर पूर्ण घेतील, पूर्ण घेतील. आपण कधी असं पहा, संतांनी फक्त दोषांची जाणीव करून दिली आणि अर्धवट सोडून दिलंय असं कधीच नाही. त्यांनी आम्हाला दोषांच्या जाणीवेबरोबर योग्याची जाणीवही करून दिलेली आहे. त्याची उदाहरण प्रमाण मी देत बसत नाही, परंतु हा विचार आपण पहा संत वाङ्मयामध्ये. निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो असा वेदांताचा नियम आहे. अप्राप्तीत निषेध करता येत नसतो माणसाला, प्राप्तीत निषेध करावा लागतो. मिळाल्यानंतर निषेध असतो, न मिळता निषेध करायचा नसतो. एकाने मला सांगितलं, मला आमदार व्हायचं. अरे पण तुला विचारलंय कोणी, होणार आहात का तुम्ही म्हणून. अरे न विचारताच मला व्हायचं नाही, हा निषेध का करता तुम्ही. आधी तुम्हाला 4 पक्षांनी विचारू देत की तुम्ही आमच्याकडून निवडणूक लढवता का, मग तुम्ही सगळ्यांना नाही म्हणा, तर हा निषेध योग्य आहे. रस्त्यावरून जाताना कोणी विचारत नाही ना आपल्याला आमदारच व्हायचं नाही, अरे तुला कोण विचारतंय, हा निषेध का करता. निषेधाला प्राप्ती असावी लागते, त्यागाला प्राप्त व्हावं लागतं तर त्याग करता येतो. अप्राप्त वस्तूचा त्याग कराल कसा, अप्राप्त अधिकाराचा निषेध कराल कसा. मग प्राप्त काय आहे, कशाने हे होऊ शकतं. ज्याचा निषेध केला जाऊ शकत नाही असं साधन सांगा ना मग तुम्ही. भावे वीण देव न कळे निस्संदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. 2 गोष्टी या चरणामध्ये व्यक्त झाल्या. थोडा विचार या संबंधामध्ये सांगतो. भावाशिवाय देव कळत नाही. पण अजून एक शब्द घातला, निस्संदेह. संदेहयुक्त ज्ञान होण्याकरता फार काही करावं लागत नाही. मनुष्याच्या जाणीवा इंद्रियजन्य असतील तर त्या संदेहयुक्त असतातच, हा वेदांताचा नियम आहे. इंद्रियजन्य ज्ञान निस्संदेह असूच शकत नाही. म्हणून गीतेतलं आत्मतत्व आत्मसात करण्याकरता इंद्रियांना बरोबर घेऊन चालणार नाही हे ज्ञानोबांनी 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला बोलून दाखवलंय. आत्मप्रभा नीच नवी तेची करुनी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरोनी जेवी तयासीच भावे. इंद्रियाला चोरून याचं सेवन करावं लागतं तर हे कळतं. मध्ये इंद्रिय घातली की गोंधळ होता. अरे पण इंद्रियजन्य ज्ञान प्रत्यक्ष आहे ना, आणि प्रत्यक्ष हे प्रबल प्रमाण आहे ना, आहे. आमच्याकडे ज्ञानाचा जो विचार सांगितलाय ना तो 4 पद्धतीनं सांगितलाय. एक अज्ञान, हा ज्ञानाचाच प्रकार आहे. ऐका, अज्ञान हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. अज्ञान
परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि साक्षात अपरोक्ष ज्ञान असे ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. विस्तार करत नाही, पण सरळ सांगतो. अज्ञान हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. का? कारण अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नसतो. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही आहे, कारण ज्ञानाचा अभाव असूच शकत नाही. कसा असेल मला सांगा आपण? ज्ञानाचा अभाव कसा असेल सांगा? मी आपल्याला सरळ सांगतो. माणूस काय म्हणतो? मला ज्ञान नाही. हा ज्ञानाचा अभाव आहे का? नाही. का नाही? कारण मला ज्ञान नाही हे ज्ञान आहे की नाही? मग कुठे अभाव? मला तुम्ही ज्ञानाचा अभाव दाखवा ना. जिथे ज्ञानाचा अभाव आहे असं आपण म्हणतो तोच ज्ञानाचा विचार आहे ना. ज्ञानाचा अभाव असणं हे ज्ञान नाहीये का? आहेच ना. एखादा माणूस म्हणाला आम्ही तिथं गेलो, तिथं कोणी नव्हतं. म्हणजे काय? मग तुम्ही कोण होता? कोणी नव्हतं म्हणजे काय? अरे तुम्ही होता ना, म्हणून तर तुम्ही सांगता की तिथं कोणी नव्हतं. तिथं कोणी नव्हतं हे सांगणारा कोणीतरी असणं म्हणजे कोणी नव्हतं याचा निषेध आहे ना. लक्षात घ्या. म्हणून शून्यवादाचं जे खंडन केलं ना वेदांतामध्ये किंवा भारतीय तत्वमीमांसेमध्ये, ते याच कारणाने केलं. याच कारणाने. अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःनी शून्यवादाच्या संबंधामध्ये हे कसं अशक्य आहे याचा युक्तिवाद केला. सोडून द्या, पण ज्ञानाचा अभाव निर्माण होऊ शकत नाही. कारण ज्ञानाचा अभाव आहे हे कुणाला कळलं? कुणाला तरी कळावं लागेल की नाही की हे ज्ञानाचा अभाव आहे. ज्ञान नाही हे कुणाला तरी कळावं लागेल की नाही? कळावं लागेल. मग ज्याला कळलं ते काय? कळलं म्हणताय ना तुम्ही. त्याला ज्ञान नाही हे त्याला कळलं म्हणजे काय झालं? म्हणजे ज्ञान नाही याचं ज्ञान झालं. मग कुठे ज्ञानाचा अभाव? म्हणून जगतामध्ये ज्ञानाचा अभाव कधीच नसतो. मग अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही. अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, त्याला अज्ञान म्हणतात. चुकीचं कळणं हे अज्ञान आहे, न कळणं हे अज्ञान नाही आहे. असं आहे. मनुष्य अज्ञानी आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना, जीव अज्ञानी आहे, अरे जाऊ द्या, अज्ञानी माणूस येतो म्हणजे काय? त्याला काहीच कळत नाही का? त्याला कळतं, पण जे कळतं ते योग्य नसतं, चुकीचं कळतं त्याला. दोरी दोरी म्हणून न दिसता सर्प म्हणून दिसणं हे अज्ञान आहे. वस्तूचं स्वरूप न कळता वस्तूचं प्राकट्य भिन्न रूपामध्ये आपल्या जाणीवेत येणं हे अज्ञान असतं. म्हणून अज्ञान हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. नैयायिकांनी ज्ञानाचा अभाव मानलाय, कारण ज्ञान हा आत्म्याचा गुण मानतात नैयायिक. ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप मानत नाहीत वेदांताप्रमाणे. त्याच्यात फरक आहे, पण ते क्लिष्ट आहे प्रकरण सगळं. त्या तपशिलात आपल्याला जाण्याचं कारण नाही. पण ज्ञानाचा अभाव मानणाराही संप्रदाय आहे हे मला सांगायचं. आपण मानत नाही. म्हणून अज्ञान हा सुद्धा ज्ञानाचा एक प्रकार, चुकीचं कळलं. दुसरा प्रकार आहे तो परोक्ष ज्ञानाचा. परोक्ष ज्ञानामध्ये काय असतं? चूक किंवा बरोबर. परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. परोक्ष शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. आपण नेमकं उलट घेतोय. माझ्या अपरोक्ष काय झालं मला माहिती नाही, मग तू काय करत होतास तिथे? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे. माझ्या प्रत्यक्ष काय झालं मला कळलं नाही म्हणजे काय? असं नाही, माझ्या परोक्ष म्हणायला पाहिजे. परोक्ष शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. माझ्या माघारी म्हणजे परोक्षत्वात, आणि माझ्या पुढे म्हणजे माझ्या अपरोक्ष. अपरोक्ष हा शब्द प्रत्यक्ष या अर्थाने येतो आणि परोक्ष हा शब्द अपरोक्ष या अर्थाने वापरला जातो. आणि शब्दाचे अर्थ असेच आहेत. आपण कोश काढून बघा. आपण बोली भाषेमध्ये ते बदलून टाकलेत, याला कोश काही करू शकत नाही.
कोणीच काही करू शकत नाही, आपण बदलूनच टाकले. असो, पण परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष असा त्याचा अर्थ आहे. अप्रत्यक्ष ज्ञान होतं की नाही? होतं. ते कसं होतं? ते शब्द ज्ञान असतं. की एखादा माझा मित्र काहीतरी बघून येतो आणि तो मला सांगतो की अमक्या अमक्या चौकामध्ये अपघात झाला. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही? ठेवतो. त्या चौकामध्ये अपघात झाला हे ज्ञान मला झालं की नाही? झालं. पण प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष. मग ते ज्ञान यथार्थ आहे का अयथार्थ आहे हे कसं ठरवायचं? ज्याच्या शब्दातून मला ते बोध होतो त्याचा माझा संबंध आप्तत्वाचा आहे की नाही याच्यावरून ते ठरवावं लागतं. असं आहे. म्हणून त्याच्यामध्ये संदिग्धता राहू शकते. त्याच्यामध्ये संदिग्धता राहू शकते. म्हणजे अज्ञानामध्ये जसं चुकीचंच आहे ही खात्री आहे, तशी परोक्ष ज्ञानामध्ये संदिग्धता आहे. त्याच्या पुढे जाऊन जे ज्ञान आहे ते अपरोक्ष ज्ञान आहे, जे प्रत्यक्ष आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तिथे अपघात झालाय, याच्यामध्ये संदिग्धता राहूच शकत नाही. मी बघितलंय आणि मी बघितलंय याच्यावर माणसाचा जेवढा विश्वास असतो तेवढा कशावरच असू शकत नाही. मी ऐकलंय याच्यापेक्षा मी पाहिलंय. आचार्यांनी भाष्यामध्ये केनोपनिषदाच्या भाष्या बहुतेक केनोपनिषदाच्या किंवा मुंडकात कुठेतरी आहे, आता मला स्थळ आठवत नाही, पण आचार्यांनी भाष्यामध्ये हे म्हणून दाखवलंय की प्रत्यक्ष ज्ञानाचा संबंध बहुतांश वेळेला नेत्रेंद्रियाशी जोडला जातो. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? अरे माझ्या त्वचेला काही घासलं आणि हे मऊ आहे असं मला कळलं तर तेही प्रत्यक्षच आहे ना, कारण त्वचा माझं ज्ञानेंद्रिय आहे. माझ्या कानावर पडलं हे सुद्धा प्रत्यक्षच आहे, कारण कान ज्ञानेंद्रिय आहे. रसना ज्ञानेंद्रिय आहे, त्वचा ज्ञानेंद्रिय आहे, नाक ज्ञानेंद्रिय आहे. आता हे ज्ञानेंद्रिय आहेत, पण या सगळ्या मला असं ऐकण्यात आलं, मी माझ्या कानाने ऐकलं, याच्यामध्ये फरक पडतो की नाही? माझ्या कानावर आलं आणि मी कानाने ऐकलं, याच्यात फरक पडतो ना. मी कानाने ऐकलं याच्यावर जास्त विश्वास आहे, पण कानाने ऐकलं याच्यापेक्षा मी डोळ्याने पाहिलं याच्यावर विश्वास अधिक प्रगाढ आहे. ही सगळी ज्ञानेंद्रियच आहेत, मान्य आहे, पण त्यातल्या त्यात म्हणून दर्शन शब्द हा डोळ्याशीच जोडला गेला, हे लक्षात घ्या. असो, त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. एक अज्ञान आहे, एक परोक्ष ज्ञान आहे, एक अपरोक्ष ज्ञान आहे की जे अपरोक्ष ज्ञान इंद्रियांच्या माध्यमातून मला होत आहे त्याला प्रमा ज्ञान म्हणतात. इंद्रियजन्य ज्ञानम प्रमा. न्यायशास्त्रामध्ये प्रमा ज्ञानाचं लक्षण आलं. इंद्रियजन्य ज्ञान म्हणजे प्रमा ज्ञान. प्रमा म्हटलं जातं कारण ज्ञान प्रमा ज्ञान आणि भ्रमज्ञान. भ्रमज्ञान म्हणजे अज्ञानाकडे जाणं. त्याच्यात पुष्कळ तपशील येतो. म्हणजे ते तपशील जर आपण तपशीलवार सांगत राहिलो ना तर आपण प्रवचनाला का आलो असं वाटतं माणसाला अक्षरशः. पण हे ज्ञानाचे प्रकार आहेत, ते करता काय? मग त्याच्यातही पंचज्ञानेंद्रिय न होणारं ज्ञान प्रमा आहे. मग त्याच्यात न्यायशास्त्रांनी सांगितलं अजून एक प्रकार करा, मानस प्रत्यक्ष. तिथं इंद्रिय नाही आहे, पण मनाला इंद्रिय माणूस म्हणतो ना, का कोण जाणे, पण मला सारखं मनात वाटत होतं आणि ते खरंच असतं. होतं की नाही असं? तर हे कुठलं ज्ञान आहे? मग आपलं मन काय तिथपर्यंत पोचलं होतं का? नाही. आम्हाला ते माझ्या मनाला वाटलं आणि म्हणून मी आलो नाही, ते बरोबरच झालं असं होतं की नाही? असं का कोण जाणे, पण मला वाटलं असं जे मनुष्य म्हणतो आणि ते खरं निघतं, त्यावेळेला होणारं ज्ञान. मग नैयायिक म्हणतात त्याला मानस प्रत्यक्षमान, वैशेषिक म्हणतात मानस प्रत्यक्षमान. वेदांतांनी मानलं नाही, सोडून द्या. का मानलं नाही त्याची कारणही वेगळी, सोडून द्या तो विषय. पण प्रमाज्ञान, भ्रमज्ञान, त्या भ्रमज्ञानामध्ये पुन्हा काही प्रकार आहेत, त्या प्रकारामध्ये पुन्हा काही प्रकार आहेत, त्या प्रकारात पुन्हा अजून काही प्रकार आहेत, असं आहे. पुष्कळ विचार. हे अपरोक्ष ज्ञान झालं, जे इंद्रियजन्य ज्ञान आहे. आणि चौथा जो प्रकार आहे तो साक्षात अपरोक्ष ज्ञान हा आहे. म्हणजे काय? म्हणजे इथं जाणीवेचा विषय
आणि जाणीव करून घेणारा मी, या दोघांमध्ये माध्यम नसतं. या दोघांमध्ये माध्यम नाही आहे. तिथं माध्यमाची गरज नाही. आता आत्मस्वरूपाचं ज्ञान हे फक्त साक्षात अपरोक्ष असतं. आणि ब्रह्मस्वरूप सोडून, आत्मस्वरूप सोडून जे इंद्रियाने होणारं ज्ञान आहे ते अपरोक्ष आहे. जे आमच्या माघारी होणारं ज्ञान आहे किंवा आम्हाला ज्याच्याबद्दल संदिग्धता आहे ते परोक्ष आहे. आणि आम्हाला जे विपरीत रूपानं कळतं आहे ते अज्ञान आहे. हे ज्ञानाचे प्रकार आहेत सगळे. आता हे कशा करता सांगितले? माझा मुद्दा चालला होता निस्संदेह. हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी का घातला? भावे विण देव न कळे निस्संदेह. कारण होणारी ज्ञान संदेहयुक्त असतात. भले ते अपरोक्ष असलं तरी संदेहयुक्त आहे. कारण का? कारण अपरोक्ष ज्ञान जरी इंद्रियजन्य असलं आणि त्या ज्ञानेंद्रियांनी जरी ते ज्ञान होणारं असलं तरी त्याच्यामध्ये कदाचित प्रमातृदोष येतो, प्रमाण दोष येतो, प्रमेय दोष येतो. याच्याने त्याच्यामध्ये संदिग्धता राहतेच ना. पौर्णिमेचा चंद्र शुभ्र पांढरा आहे हो, पण मला कावीळ झाली ना. याच्यात ना चंद्राचा दोष आहे ना माझ्या कशाचा दोष आहे? तर हे माझं प्रमाण चुकतंय. प्रमाणात दोष आहे. नेत्रेंद्रिय हे जे प्रमाण आहे ना ते दोषांनी युक्त आहे. मग ते इंद्रियजन्य असून सुद्धा, अपरोक्ष असून सुद्धा संदिग्धच राहिलं की नाही? का राहिलं? कारण आपण म्हणतो काय सुंदर पिवळा रंग आहे चंद्राला, आणि बाकीचे आपल्याकडे असे बघतात की कालपर्यंत तरी हा बरा होता. म्हणजे पिवळा कुठला? हा तर शुभ्र पांढरा रंग आहे, दुधासारखं चांदणं पडलंय आणि तुला पिवळं दिसलं कसं? मग आपल्याला अरे मग मला का असं दिसतंय? संदिग्धता राहिली की नाही? अपरोक्षातही संदिग्धता राहू शकते की नाही? राहू शकते. मग निसंदिग्धता कशात आहे? हे फार वेगळं प्रकरण आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. आपण याचा विचार करा. म्हणजे भक्तीचं प्राबल्य, नामाचं प्राबल्य, भावाचं प्राबल्य सांगताना ज्ञानेश्वर महाराज कोणत्या उंचीवर नेऊन ठेवतायत हा विषय आपण विचारात घ्या. काय भूमिका मांडली आहे? संदिग्धता आहेच आहे. ब्रह्मज्ञानात साक्षात अपरोक्षत्व आहे. तिथं माध्यम नाही आहे. इंद्रियासी चोरोनी जेवी तयासीच फावे, मान्य आहे. इंद्रिय मध्ये, कारण का? इंद्रिय आम्हाला फसवतं. ते आमचंच असलं तरी. डोळे फसवतात की नाही? फसवतात. कान फसवतात की नाही? फसवतात. नाक फसवतं की नाही? फसवतं. कोणतं इंद्रिय आम्हाला फसवत नाही मला सांगा? फसवतं. का फसवतं? नसलेल्या विषयाचा अनुभव देणं हेही फसवणं आहे, आणि प्राप्त विषयाचा अनुभव न देणं हेही फसवणंच आहे. दोन्ही फसवणूकच आहे. स्वप्नामध्ये कोणतं इंद्रिय, कोणता विषय प्रत्यक्ष असतो मला सांगा बरं? स्वाप्निक पदार्थ हे काय आम्हाला अनुभव घेण्याच्या योग्यतेचे पदार्थ वाटतात का कधी? स्वप्नामध्ये मला एखादा पदार्थ दिसला, श्रीखंड दिसलं, आणि स्वप्नामध्ये मी ते खाल्लं, मी जागेपणी ढेकर देणार आहे का? हा प्रश्न आहे.